नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पोवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनलमध्ये। तर बघा, आज आपण पाहणार आहोत की 2 ते 10 पर्यंत पाढे कसे लिहायचे। आता तुम्हाला काय करायला पाहिजे की जर तुम्ही दुसरी पासून पुढे जर तुम्ही शिकत असाल आणि जर तुम्हाला अजून पाढे पाठ नसतील तर तुम्हाला मी एकदम सोपी ट्रिक सांगणार आहे ते पाढे कसे लिहायचे फास्टमध्ये। पण मित्रांनो, तुम्हाला तरी सुद्धा पाढे पाठ करावेच लागतील। जर पाढे पाठ असतील तर तुम्हाला गुणाकाराची भागाकाराची गणिते येणार आहेत आणि जर पाढे पाठ नसतील तर तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो। पण जर तुम्हाला पटकन पाढे लिहिता यावेत, तुम्हाला पाढे पाठ करायची जर तुम्हाला पाढे पाठ करायचा कंटाळा आला असेल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला पाढे पटकन लिहिता यावेत, म्हणून मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहे। तर बघा कसे पाढे लिहायचे। पहिल्यांदा इकडे आपण 1 ते 10 पर्यंत एकदम लिहायला पाहिजेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। पहिल्यांदा 10 पर्यंत आपण एकदम लिहून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला पाढेपाठ करायची गरज नाही। एकदम काळजीपूर्वक बघा, लक्ष द्या, एकदम सोपी ट्रिक आहे। जर तुम्ही व्यवस्थित पाहिली तर तुम्हाला 5 मिनिटात तुम्ही पाढे लिहून टाकाल। एकदम सोपी ट्रिक आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। बघा मित्रांनो, तुम्हाला समजलं आपण काय केलं। आपण इथे बेचा पाढा आपला तयार झालेला आहे। आपल्याला पाढेपाठ करायची पण गरज नाहीये। बघा, फक्त इथून चौकोन मोजत जायचे आपल्याला। 1 2 3 परत 4 5 6। आता आपण 3 चा पाढा बघणार आहोत, ते पण एकदम सोप्या ट्रिकने। बघा, 1 2 3 फक्त आपल्याला चौकोन मोजायचे। 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30। अशा प्रकारे आपण 3 चा पण पाढा लिहिलेला आहे। आता आपण अशाच प्रकारे 4 चा पण पाढा लिहायचा आहे। बघा, आपण पाढा म्हणला का फक्त आपल्याला 1 2 100 पर्यंत म्हणता आले पाहिजेत आणि लिहिता आले पाहिजेत। बाकीचं काहीही करावं लागत नाही। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40। अशा प्रकारे आपण 4 चा पण पाढा लिहिलेला आहे। आता परत 5 चा परत 1 2 म्हणायचे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50। अशा प्रकारे आपण 5 पर्यंत पाढे लिहिले। आता यापुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60। अशा प्रकारे आपण 6 चा पण पाढा लिहिलेला आहे। बघा मित्रांनो, फक्त आपल्याला 1 2 म्हणायचे आहेत। आपोआप पाढा आपोआप पाढा जिथं आपण लिहून टाकतो। चला आता पुढे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56
57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70. अशा प्रकारे आपण 7चा पण पाढा लिहून झालेला आहे आपला. आता आपल्याला पाढा लिहायचा आहे 8चा. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80. किती सोपं आहे बघा. जेव्हा आपण हे अंक लिहितो तेव्हा फक्त जो अंक आला आहे त्याच्या पुढे आपल्याला मोजत जायचं आहे. आता आपल्याला 9चा पाढा तयार करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90. अशा प्रकारे आपण 9चा पण पाढा तयार केलेला आहे. आता आपल्याला 10चा पाढा तयार करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10चा काय पाढा तुम्हाला सगळ्यांना पाठ असतोच, पण तरी पण आपण हे अंक मोजून आपण पाढे घ्यायला लागलोय. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 89 81 82 83 84 85 86 87 88 89 91 92 93 94 95 96 97 98 99 100. बघा जर तुम्ही असे पाढे लिहिणार तेव्हा तुमचे 5 मिनिटात पाढे होणार लिहून. 5 मिनिटात. तुम्हाला पाढे पाठ करायची पण गरज नाहीये. जर तुम्हाला पाढे पाठ करायचा कंटाळा आला असेल किंवा जर तुम्हाला पाढे पाठ करू वाटत नसेल किंवा लिहू वाटत नसेल तर तुम्ही अशा सोप्या ट्रिकने तुम्ही पाढे लिहू शकता. पण तुम्हाला पाढे पाठ करावे लागतील. त्याचं कारण तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे. बघा तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. यापुढे आपण असेच नवनवीन अजून व्हिडिओ टाकणार आहोत, ते तुम्ही पाहायला विसरू नका. धन्यवाद.